तुमची सगळी बाजू त्यांनी उचलून धरलेली आहे. नाही त्याची उचलून त्याला धरायची असते तर तो बाहेर गेला नसता. जे आता प्रवीण भाऊने मुद्दा उपस्थित केलेला आहे अत्यंत योग्य असा हा मुद्दा त्यांनी विचारलेला आणि वस्तुस्थिती आहे. कारण हे कोकणामधलं अत्यंत नगदी पीक आहे. आमच्या शेतकऱ्यांना जर आज पाहिलं तर पूर्वीपासून आंबा, फणस, काजू, कोकम, सुपारी हे सगळे आमची नगदी पिकातली आहेत आणि त्यात जास्त मोठ्या प्रमाणात आंबा आहे. परंतु आपण सांगितलं मागच्या वेळेला पण आपली त्यावर चर्चा झाली, आपल्या अधिकाऱ्यांशी झाली आणि त्या मी निगडीत आहे आणि आपण त्या मधल्या काळामध्ये काही तुम्हालाही माहिती आहे सगळ्या आर्थिक बाबी ज्या थोड्या अडचणीत गेल्यात आणि हमीभाव देण्याचं काम हे आपलं केंद्र शासनाच्या माध्यमातून केलं जातं. त्यासाठी आपण तो पाठपुरावा करतो आहे की इतर ज्या काय 22 पिकांना हमीभाव दिला जातो त्यामध्ये आंबा, काजू ह्याला मिळावा हे वास्तव आहे. परंतु त्यांनी असं ठरवलं की नाशवंत पिकं आहेत ही फळं त्यामुळे ती दिली जातं असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु आता नवीन प्रक्रियेमध्ये त्याला घेऊन जर आपण हे केलं तर मला वाटतं आपल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा होईल आणि आपल्या मताशी आम्ही पूर्ण सहमत आहोत की आपल्या शेतकऱ्यांना चांगला हमीभाव मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि केंद्राकडे जेव्हा पाठपुरावा करू तेव्हा आपल्याला पण कल्पना देऊ. आपण पण एखाद्या वेळेला जाऊया कारण आपले मंत्री चांगले आहेत, शिवराजसिंग चौहान आणि ती सगळी मंडळी. तर ठीक आहे. बाकी जो सुनील भाऊंचा जो विषय आहे तो आत्ता जे काय मोहर खराब झाला, मागच्या वेळेला जे काय नुकसान झालं ते आम्ही दिलं. जवळजवळ 10,500 कोटीचं नुकसान मागच्या जे काय पाऊस आला त्याला शेतकऱ्यांना आणि बागायतदारांना दिलं. परंतु आत्ता जे आपल्या हमीभावाची जी काय आपल्या पिकाची जी काय नुकसान म्हणजे जो काय मुळात मोहरच येण्याचा जो काय कमी झाला त्यामध्ये एकतर पाऊस थोडासा लेट झाला त्यामुळे मोहर येण्याला थोडासा उशीर झाला आला तर तो परत आता थंडी झाली दमट हवामानामुळे तो पूर्ण भरच निघून गेला. म्हणजे आमच्या घराजवळ असणारी झाडं एवढी भरली होती आणि आता बघतो सगळे काळी ठिकर पडलीत. तर ही स्थिती संपूर्ण कोकणामधली झालेली आहे. तर ह्यासाठी निश्चितच ज्याची जी काही भरपाई द्यायची आहे त्याची आम्ही निश्चितच मी मगाशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी चर्चा केली. मुख्यमंत्री साहेब जरा हे येणार आहेत मला वाटतं राष्ट्रपती तेव्हा बाहेर गेले होते. परंतु आम्ही निगडीत आहोत की ह्याला पुन्हा कशी भरपाई देता येईल त्यामुळे आमची तयारी. नाही सुनील शिंदे आले सुनील भाऊ आले. सभापती महोदय धन्यवाद. या लक्षवेधीवरती सन्माननीय प्रवीण दरेकर यांनी सुरुवात केली. मी आता याच्यामध्ये जास्त याच्या खोलात जात नाही, परंतु आपण या ठिकाणी उल्लेख केला आहे की 22 यांना नाशिवंत यांना फळांना आपल्याला या ठिकाणी हमीभाव देता येत नाही. माझी आपणास ही विनंती आणि त्याच अनुषंगाने प्रश्न देखील आहे. कारण शेवटी कोकणाच्या हापूस आंब्याला आपण राज्य फळाचा दर्जा दिलेला आहे. ही माझी आपल्याला एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे. आणि ज्यावेळेला आपण राज्य फळाचा दर्जा देतो त्यावेळेला ह्या 22 जे नाशिवंत फळ आहेत त्याच्यातनं हा एक क्रायटेरिया ह्या फळाला लागू नये आणि त्याला कुठेतरी हमीभाव मिळावा ही माझी आपल्याला विनंती आणि हा प्रश्न आहे की आपण तो हा जो दर्जा दिलेला आहे त्या अनुषंगाने आपण हापूसला किंवा हापूसच्या संदर्भाने इतर आंब्यांना हमीभाव देणार का. नंबर 1. नंबर 2, आता आपण उत्तरात म्हटलं की 86 पूर्णांक आपण 72 कोटी वगैरे पैसे आताच्या अलीकडच्या एकंदर संपूर्ण परिस्थितीमध्ये आपण दिलेले आहेत. आपल्याकडून अपेक्षा आहे कारण शेवटी आपण कोकणातले आहात, आपण स्वतः शेतकरी आहात, आंबा उत्पादक आपणही त्या ठिकाणी करत असता. या ठिकाणी असं आहे की या सगळ्या गोष्टीसाठी जे काय आता नैसर्गिक आपत्ती येते म्हणजे काल परवाकडे विदर्भात देखील त्या ठिकाणी गारपिटी झाली. म्हणजे कधी हल्ली निसर्गाच्या माध्यमातून नुकसान होण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी होत आहेत. अलीकडच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचं संरक्षण करायला कोकणातल्या शेतकरी बागायतदार जो शेतकरी आहे त्याला याच्यावरती वारंवार त्या ठिकाणी ती याची प्रक्रिया औषध प्रक्रिया वारंवार करावी लागते. म्हणजे तो येणारा खर्च त्याच्यासाठी मनुष्यबळ आणि त्याच्या अनुषंगाने शासनाने जे 86.72 कोटी दिलेले आहेत हे अपुरे आहेत अशी माझी आपल्याला लक्षात आणून देतो. आणि त्या अनुषंगाने ही रक्कम आपण वाढवणार का
आणि ज्यांच्या आतापर्यंत या संदर्भाने पंचनामे झालेले नाहीत, तर पुन्हा एकदा ह्या सगळ्या गोष्टीची पुनरावृत्ती करून आपण ते पंचनामे करून या बाबतीत तातडीने निर्णय घेणार का, हा दुसरा उपप्रश्न. आणि तिसरा उपप्रश्न आहे की आपण शेतकऱ्यांना या संदर्भाने आंबा पीक कर्ज ही 3 लाखापर्यंतची आपली मर्यादा आहे, ही 3 लाखाची मर्यादा काढून आपण ती 6 लाखापर्यंत करणार का? पण उत्तर अत्यंत योग्य असं आहे, परंतु मगाशी प्रवीण भाऊंनी सांगितलं त्यामध्ये स्मार्ट आणि मॅग्नेट प्रकल्पांतर्गत प्रक्रिया प्रकल्पांना 60% अनुदान देण्यात येते. त्यानंतर प्रक्रिया उद्योगासाठी प्रधानमंत्री कृषी अन्न प्रक्रिया योजना आहे, त्यामध्ये 35% अनुदान आपण देतो. त्यानंतर कृषी पायाभूत सुविधांसाठी 6% दराने 2 कोटीपर्यंत कर्ज पुरवठा आणि मुख्यमंत्री अन्न प्रक्रियामध्ये निधीमध्ये वाढ करूया. तर ह्या ज्या काय विषय आपल्या त्या ह्या निगडीत आहेत त्या आपण त्याशी बांधील आहोत. सुलभ आपण जो काय सांगितलेला आहे, आम्ही पंचनाम्याचे आदेश त्यांना आता पारित करतो की जेणेकरून आम्ही पाहिलं आहे, आम्हाला मोहर भरले सगळं झालं आणि आता काय दिसत नाही आहे, त्यामुळे पंचनामे पण दृष्टीपाहणी चालू आहे त्यांनी केली, परंतु पूर्ण त्यांचे पंचनामे होऊन जो काय त्यांना मोबदला देण्यात यावा. आता आम्ही तसं पाहायला गेलं तर जवळजवळ 600 कोटीच्या वरती त्यांचा विमा उतरवलेला आहे शेतकऱ्यांचा. आणि गेले 10 वर्ष आपण कोकणामध्ये ह्या फळबागवाल्यांना आंबेवाल्यांना विम्याचे पैसे देतो आणि त्यामुळे ते पण तरबेज झालेले आहेत आपली सगळी मंडळी की वेळेवरती विम्याची सगळी रक्कम भरणं. त्यांना कल्पना आहे की ह्या अवकाळी पाऊस, गारपीट होणं, मोहर न येणं किंवा कुठून कैऱ्या आल्या तर त्या पडणं, ह्या सगळ्यामध्ये त्याच्यामुळे शासन पण तेवढंच कटिबद्ध आहे आणि शेतकरी पण आहेत. त्यामुळे आत्ता जो काय पंचनामे आहेत ते आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना सांगून संपूर्ण कोकणातले पंचनामे करून जे काय नुकसान होईल ते आम्ही देण्याचा प्रयत्न करू.